बघा टुडेज मोटिवेशनल कोट, नेवर से आय कांट, आस्क युअर सेल्फ हाऊ कॅन आय. कधीच म्हणायचं नाही मी हे करू शकत नाही. स्वतःला विचारायचं की हे करण्यासाठी मी काय काय करू शकतो. ठीक आहे, काय काय स्टेप घेऊ शकतो, काय काय गोष्टी करू शकतो. या गोष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी मी स्वतःमध्ये त्या गोष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःला किती झोकून देऊ शकतो त्या गोष्टीमध्ये करण्यासाठी. त्याला म्हणायचं हाऊ कॅन आय. आय कांट. आता एखादी गोष्ट आपल्याला, आता ह्या ज्या सध्या ज्या गोष्टी आहे मी जे आपले कोर्सची सगळे स्टडीबद्दल आहे. सध्या कशी आहे स्टडीबद्दल. आता कारण 10वी नंतर लाईफचा विचार करायचा. 10वीमध्ये फक्त काय विचार करायचा, 10वीचा स्टडी चांगल्या मार्कानं करायचा. ठीक आहे. आता बघा मला एखादा क्वेश्चन जमत नाही, मग तुम्ही विचार करायचा का नाही मला जमत नाही मी सोडवणार नाही, असा विचार नाही करायचा. विचार काय करायचा, हाऊ कॅन आय. मला काय जमत नाही, इकडली व्हॅल्यू तिकडे घेता येत नाही, याचं ॲन्सर याचं मला सोल्युशन येत नाही, मला ग्राफ जर तुम्हाला लिनियर इक्वेशनचा ग्राफ काढायचा तर तुम्हाला प्रॉब्लेम कुठं चालला, तुम्हाला लाईन घेता येत नाही, पॉईंट्स घेता येत नाही, त्याच्यावर अभ्यास करायचा. त्याला म्हणतात हाऊ कॅन आय. कळालं? किती क्वेश्चन बाकी आपले? 3. बरं ठीक आहे, 3 बाकी आहे, घेऊन टाकू. सांगतो तुम्हाला, ताण नका घेऊ. शेवटी सांगून देईल की कोणत्या टाईपचा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा. ठीक आहे. बघा सर्व क्वेश्चन झालेले जवळपास हो, इथं घेतलेले काही आणि काही प्रॅक्टिससाठी दिलेले. ठीक आहे. आता हा क्वेश्चन पण झालेला आहे. हो, 1 मिनिट. ड्रॉ सर्कल विथ अ सेंटर ओ रेडियस टेक अ पॉईंट ॲट डिस्टन्स झालेला आहे. आता 3 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला काल सांगितला होता मी. ठीक आहे. 3 नंबरच्या क्वेश्चनसाठी काय सांगितलं तुम्ही तुम्हाला, विदाऊट युजिंग सेंटर. सेंटरचा यूज करायचा नाही. सेंटरचा यूज करायचा नाही. तुम्हाला माहिती आहे सर्कलमध्ये काय काढावं लागतं, थोडा एक ट्रायंगल, आणि ट्रायंगलचा यूज करून तुम्हाला काढावा लागतो क्वेश्चन. ठीक आहे. आता बघा एक समजा तुम्ही सर्कल काढलं. ठीक आहे. हे असं सर्कल काढलं, काही प्रॉब्लेम याच्यात, कारण त्यांनी काही याच्यात आपल्याला हे सांगितलेलं नाही आहे की किती सेंटीमीटर वगैरे काही बोललेले नाही. ठीक आहे. विदाउट युजिंग सेंटरवाला क्वेश्चन. त्याच्यासाठी तुम्हाला काय म्हटलं, एक कॉर्ड काढायची. कोणती कॉर्ड म्हटल्यापेक्षा डायरेक्ट ट्रायंगल काढून घ्या, एक सिंपल, एक असा. नाव द्यायला काही पण KLM जे द्यायचं ते. ठीक आहे. हा क्वेश्चन सेम याच्यासारखा आहे. ड्रॉ सर्कल रेडियस 3.6 विदाउट युजिंग सेंटर. एक शब्द कॉमन राहील त्याच्यामध्ये, कोणता, विदाउट युजिंग सेंटर. सेंटरचा यूज करायचा नाही. सेम इथं पण म्हटलेलं आहे. ड्रॉ एनी सर्कल, ते सगळं सोडून द्या. विदाउट युजिंग सेंटर. टेक एनी पॉईंट ए. टँजंट एला काढायची आपल्याला. कुठं काढायची, एला. मग आपण जिथं टँजंट काढायची त्याला ए म्हणावं लागेल. काय म्हणावं लागेल, ए. ठीक आहे. बाकी काही नावं जर चेंज करायचं असेल तर करू शकता, ABC, A, B आणि C. आता याच्यानंतरची प्रोसिजर काय सांगितली तुम्हाला, सिंपल आहे बघा, काय अवघड नाही. लक्ष द्या. आता हा थोडा जास्त अंतर घ्या, इथून इथपर्यंत. C वर एक चॉक ठेवा, चॉकचं एक टोक, एक असा आर्क मारा. सेम अंतर कायम ठेवायचं. चॉक कुठे ठेवायचा, A वर, आणि एक असा आर्क मारून घ्यायचा. मारता येईल. ठीक आहे. या लाईनपासून मारायचं असं. बघा परत सांगतो काय काय केलं. C वर एक आपण चॉक ठेवला, एक असा कोणताही एक मारून घेतला. ठीक आहे. सेम इथं ठेवायचा, एक असा मारून घ्यायचा. काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर तुम्हाला म्हटलं होतं एक आपल्याला समजण्यासाठी याला नाव द्या, एक्स आणि वाय. XY एवढं अंतर घ्यायचं, याला एक्स डॅश द्या. काय द्या, एक्स डॅश. XY एवढं अंतर घेतलं, एक्स डॅशवर पॉईंट ठेवायचा. आता इथं अंतर घेताना थोडा एक चॉक मारून घ्या, इथं काही प्रॉब्लेम नाही. असा एक्सवर आता अंतर घेण्यासाठी आपण एक चॉक मारला, सेम अंतर कायम इथं ठेवायचं आणि एक असा चॉक मारून घ्यायचा. आपल्याला भेटला वाय डॅश. कोणता पॉईंट भेटला, वाय डॅश. याला जोडून घ्या. सगळ्यात सोपा क्वेश्चन या टँजंट काढण्यासाठी. हे झाले तुमचे रिक्वायर्ड टँजंट विदाउट युजिंग सेंटर. म्हणजे सरळ सरळ काय करायचं तुम्ही माहिती आहे का, हा अँगल इथं दाखवते. कोणता अँगल, C अँगल कुठं काढायचे तुम्ही, एचा एक्सटर्नल अँगल. कोणाचा एक्सटर्नल, एचा. ठीक आहे. काढून द्यायला. 3 झाला.
क्वेश्चन नंबर 4 आता. क्वेश्चन नंबर 4, ड्रॉ सर्कल ऑफ डायमीटर 6.4. आता डायमीटर दिलेलं आहे तुम्हाला. काय दिलेलं आहे? डायमीटर. डायमीटर दिलेल्यावर रेडियस किती राहील रे? डायमीटर किती तुमचं सांगा. रेडियस किती येईल मग? रेडियस असते डायमीटरच्या अर्धी. रेडियस येईल तुमची 6.4 अपॉन मध्ये 2, 3.2 सेंटीमीटर. 3.2चं अंतर घेऊन एक सर्कल काढून घ्या. एक सर्कल काढलं 3.2चं अंतर घेऊन. ठीक आहे, तुम्ही बरोबर काढा. हां, आता त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे? टेक अ आर्क ॲट अ डिस्टन्स इक्वल टू इट डायमीटर फ्रॉम द सेंटर. फ्रॉम द सेंटर हा शब्द लक्षात ठेवायचा. कोणतं? फ्रॉम द सेंटर. किती डिस्टन्स घ्यायचं? आर. आर म्हणजे सॉरी, सेंटरपासून आर हे डिस्टन्स घ्यायचं, पण ते किती आलं पाहिजे? डायमीटर एवढं. मग डायमीटर किती आहे? 6.4. मग सेंटरपासून 6.4 डिस्टन्सवर आर पॉईंट घ्या. कोणता पॉईंट घ्या? आर. सेंटरला काही नाव म्हटलेलं आहे का? नाही. तुम्ही देऊन टाका ओ. ठीक आहे. आता याच्यानंतर काय करतो आपण? इकडे बघून घ्यायची प्रोसिजर पहिले. परत सांगतो, क्वेश्चन थोडा घुमून फिरून विचारला, वेगळं काही नाही त्याच्यामध्ये. 6.4चा डायमीटर दिलेला होता, रेडियस देत होते. आतापर्यंत काय दिलं? आता दिलेलं डायमीटर. मग डायमीटरच्या अर्धी काय असते? रेडियस. मग 3.2चं काय घेतलं? सर्कल. सेंटरपासून डायमीटर एवढं अंतर घ्यायचं. मग डायमीटर किती आपला? 6.4. तेवढ्या अंतरावर कोणता पॉईंट घेतलेला आहे? आर. मग याला काय करायचं? बघा आता याला काय करायचं आहे आपल्याला? काय करायचं आहे? आपण त्याला काय करतो? बायसेक्ट. ठीक आहे, बायसेक्ट करण्यासाठी काय करसाल मग याला? बघा, ओ आर एवढं अंतर घ्यायचं. एक चॉक वरती, एक खाली. आरपासून अंतर घ्यायचं. म्हणजे आर म्हणजे अंतर तेच, फक्त चॉक मारायचा फक्त आता आर वरून. एक घेतला आपण ओ वरून, दुसरा मारला आर वरून. याला जोडून घ्या. तुम्हाला डायरेक्ट टँजंट भेटून जाईल. का भेटेल सांगा बरं? टँजंट वाकली का तुमची? सरळ येईल. तुम्ही माझ्यासारखं नाही करायचं एक्झाममध्ये. सर इथं सांगतात हातानं घ्या मारून, हे गेलं, या घ्या सर टँजंट. अशी टँजंट काढायची नाही, तुम्ही परफेक्ट काढायची. आता बघा, याच्यात काही करायची गरज पडली का आपल्याला? कोण सांगेल का आणि पडली? याच्यात आपल्याला वेगळी प्रोसिजर करण्याची गरज पडली का? सांगा, पडली का? पडली का? काय भेटली आपल्याला? टँजंट. ही टँजंट काढायला सांगलेली आहे आपल्याला. मग आपल्याला कोणती सांगितलेली आहे? फ्रॉम पॉईंट आर. तर इथं थोडं कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. तुम्हाला असं वाटेल आपल्याला काय भेटली? टँजंट. आपल्याला टँजंट भेटलेली नाही. आपण फक्त काय केलं? त्या लाईनला काय केलं? आपण याला परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणतो. आपण काय म्हणत असतो? परपेंडिक्युलर बायसेक्टर. ही टँजंट नाही विचारली आपल्याला. आपल्याला काय विचारली त्यांनी? आर पासून. कुठून विचारली टँजंट? आर पासून. मग आपण काय करतो? एवढा याला एम पॉईंट द्या. कोणता पॉईंट देतो याला? एम. इथून एम ओ एवढं अंतर घेऊन असा चॉक मारून घ्या. समजलं आता? ही पाहिजे आपल्याला टँजंट. एक ही आणि एक ही. ही जी टँजंट आलेली आहे, ही टँजंट विचारलेली नाही. आपल्याला विचारलं होतं फ्रॉम दी आर. आरपासून ह्या दोन टँजंट काढून घ्यायच्या. ठीक आहे, याला नाव देऊन टाका. हे बरोबर काढा. इथून गेली पाहिजे बरोबर. तुमच्या बरोबर दिसतील त्या. चला काढा तुम्ही. ठीक आहे, याला नाव देऊन टाका काही पण, पी आणि क्यू. क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6. सगळ्यात डिफरंट क्वेश्चन आहे समजायला. प्रोसिजर याच. काय म्हणणं आहे? 3.4चं सर्कल. बरं, 3.4चं सर्कल काढून घ्या. 3.4चं सर्कल काढलं. ठीक आहे, तुम्ही नका काढू. 2 मिनटं लक्ष द्या फक्त.
3.4चं सर्कल काढून घेतलं. टेक अ सेंटर ई घ्या. बरं, ई हे सेंटर. समोर टेक पॉईंट एफ ऑन द सर्कल. आता हा जो पॉईंट एफ आहे ना, तो सरळच घ्यायचा असा लाईनवर. नेहमी लक्षात ठेवायचा, कोणताही पॉईंट घ्यायचा सांगितलं तुम्हाला सर्कलवर, कुठं घेसाल? सरळ. इथं घेतला आपण पॉईंट एफ. कोणता पॉईंट घेतला? एफ. आता त्याच्यानंतर म्हटलेलं आहे टेक अनदर पॉईंट ए सच दॅट ई एफ ए. याचा अर्थ काय? ई एफ ए याचा अर्थ काय सांगा बरं? हे काय? कोलिनियर. कोलिनियर म्हणजे एकाच रेषेमध्ये. कसा घ्यायचा बघा आता. टेक अ पॉईंट ए. ए पॉईंट घ्यायचा आहे, पण कसा घ्यायचा आहे? तिन्ही पॉईंट कसे आले पाहिजे? कोलिनियर. एफ ए 4.1. एफ ए किती घ्यायचं? 4.1. एफ ए घ्यायचं आहे तुम्हाला. किती घेणार आहे? 4.1. समजलं? म्हणजे सरळ सरळ हाच क्वेश्चन आहे. तो फक्त कसा विचारला? घुमून फिरून दिला त्यांनी. पहिले सर्कल काढायला सांगितलं, मग त्याच्यानंतर एफ पॉईंट घ्यायचा सांगितला, आणि त्याच्यानंतर काय घ्यायला सांगितलं? एफ पासून ए पॉईंट घ्यायला सांगितला 4.1 अंतरावर. किती अंतरावर? 4.1. आता सर्कल कितीचं आहे? 3.4. हे अंतर कसं आहे? जास्त, 4.1. आतापर्यंत तुम्ही जे आपण जे हे क्वेश्चन सोडवलेले टँजंट बाहेरच्या पॉईंटवरून टँजंट काढण्याचे, आतापर्यंत जी आपली उभी लाईन सर्कलमध्ये आली होती, आता ही सर्कलच्या बाहेर येणार. एवढं अंतर घ्यायचं. सेम प्रोसिजर या क्वेश्चनसाठी जी केली होती तीच. ई ए अंतर घ्यायचं, एक मारा इकडं, एक खाली. सेम अंतर कायम. ए वर चॉक ठेवायचा, एक वरती एक खाली, आणि एक अशी लाईन मारून घ्यायची. ही तुमची परपेंडिक्युलरच येईल. ठीक आहे, ही तुमची परपेंडिक्युलरच येईल. आता तुम्हाला मी इथं एम पॉईंट द्यायला सांगितलं होतो. कोणता पॉईंट? एम. बरोबर आहे. कोणता पॉईंट देसाल मग इथं? एम पॉईंट द्या. कोणता पॉईंट द्या? एम. हा एफ इथला आहे, एफ इथला आहे, हा आला आपला एम पॉईंट. बाकी प्रोसिजर तीच. एम ई एवढं अंतर घ्यायचं, चॉक मारून घ्यायचे. हीच डायग्राम आहे ॲज इट इज. फक्त सुरुवातीचं थोडं क्वेश्चन वेगळं आहे. इथून मग एक आपल्याला एक टँजंट भेटेल ही. ठीक आहे, ही एक टँजंट भेटली, आणि ही भेटली आपल्याला दुसरी टँजंट. तुम्ही बरोबर काढा. काही अवघड क्वेश्चन नाही आहे, एकदम सिंपल आहे. फक्त ही प्रोसिजर लक्षात ठेवा. इकडे लक्ष द्या ना. पहिले पहिले सर्कल काढून घेतलं, त्यांनी सांगितलं तर एफ पॉईंट द्या. एफ पॉईंट दिला, आणि एफ पॉईंटपासून अंतर दिलेलं होतं. आत्तापर्यंत काय म्हटलं? आत्तापर्यंत क्वेश्चनमध्ये काय असायचं? डिस्टन्स फ्रॉम दी सेंटर. आता इथं डिस्टन्स फ्रॉम दी सेंटर म्हटलेलं आहे त्यांनी नाही, त्यांनी फक्त एक थोडा मायनर चेंज केला. डिस्टन्स फ्रॉम दी सेंटर न म्हणता त्यांनी म्हटलं एफ पॉईंट घ्या, आणि एफ पॉईंटपासून डिस्टन्स घ्या. क्वेश्चन याच्यासारखाच आहे. क्वेश्चनमध्ये काही चेंज आहे का? नाही. काढा डायग्राम. बघा, हे आपले सगळे क्वेश्चन झालेले सॉल्व करून. ठीक आहे, आता याच्यामध्ये क्वेश्चन कसा हँडल करायचा? आता बघा, प्रॅक्टिस सेट 4.1. प्रॅक्टिस सेट 4.1 मध्ये दोन टाईप आहे. तुम्हाला टाईप लिहून देतो मी. फर्स्ट टाईप आहे ट्रायंगल. कोणती टाईप आहे? ट्रायंगल. ट्रायंगलमध्ये दोन टाईप्स आहे तुमच्या. कोणत्या कोणत्या? एक आहे, दोन सेपरेट ट्रायंगल काढावे लागतील. कोणते? सेपरेट ट्रायंगल. सेपरेटसाठी क्वेश्चन कोणते कोणते तुमचे? क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 3. ठीक आहे, बंद करते. त्याच्यानंतर दोन कंबाईन ट्रायंगल. कोणते ट्रायंगल? कंबाईन. कोणते ट्रायंगल? कंबाईन. कंबाईनसाठी क्वेश्चन आहे तुमचे क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 4, आणि प्रॉब्लेम सेटमधले 7 आणि 8. प्रॉब्लेम सेटमधले 7 आणि 8 हे कंबाईनचे क्वेश्चन आहे. आता कंबाईनच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. कोणती गोष्ट लक्षात ठेवायची कंबाईनच्या क्वेश्चनमध्ये? रेशिओ. काय? कंबाईनच्या क्वेश्चनमध्ये ही गोष्ट लक्षात ठेवायची, रेशिओ. आणि ट्रायंगल कोणता काढते? ठीक आहे, आता लक्ष द्या. जर छोट्या ट्रायंगलचा म्हणजे ज्याचा रेशिओ छोटा आहे तो ट्रायंगल जर काढला, फक्त थोडं लक्ष द्या, जो रेशिओ छोटा आहे तो जर ट्रायंगल सुरुवातीला काढलेला असेल तर दुसरा ट्रायंगल कुठून येईल? बाहेरून. कुठून येईल? बाहेरून. जर एखाद ट्रायंगलचा रेशिओ मोठा आहे
ट्रायंगलचा रेशो कसा आहे मोठा. बघा आता इथं छोटा ट्रायंगल आहे, इथं छोटा रेशो आहे. आपण आर एस कोणता ट्रायंगल काढला होता, आर एस टी. मग सॉरी हां 2 नंबरचा क्वेश्चन 3/4 रेशो आहे. आपण कोणता ट्रायंगल काढला, पी क्यू आर. याचा रेशो कसा आहे 3. आपल्याला कोणता काढायचा आता, एल टी आर. त्याच्यामुळे एल टी आर कुठून आला, बाहेरून. त्याच्यानंतर 4 नंबरचा क्वेश्चन, याच्यामध्ये आपण ए एम टी काढला. कोण काढला, ए एम टी. ए एम टीचा रेशो किती आहे 7. म्हणून दुसरा ट्रायंगल येणारा कसा आला, आतून आला. आता सेम 2 क्वेश्चन, थोडा चेंज आहे फक्त. आता इथं रेशो किती आहे 4/7. आपण कोणता काढला, ए बी सी. कोणता काढला, ए बी सी. त्याच्यामुळं एल बी एन कसा आला, बाहेरून. फक्त 8 नंबरच्या क्वेश्चनमध्ये थोडा चेंज आहे. पी वाय क्यू आहे. आपण कोणता काढला, पी वाय क्यूच काढला. कोणता काढला हे कशावर ठरवणार, साईड कोणते दिलेले आहे, पी वाय, वाय क्यू आणि पी क्यू. याचा अर्थ कोणता काढावा लागेल आपल्याला, पी वाय क्यू. इथं कसं ठरवायचं कोणता काढायचा, म्हणून साईड बघायचं कोणतं दिलेलं आहे, ए बी, अँगल बी आणि बी सी. याचा अर्थ कोणता ट्रायंगल दिलेला आहे, ए बी सी. आता इथं काढला आपण पी वाय क्यू. पण पी वाय क्यूमध्ये रेशो थोडा चेंज आहे, डिफरंट आहे. रेशो कुठे दिलेला आहे, खाली. पण रेशो कसा आहे, स्मॉल. याचा अर्थ येणारा दुसरा ट्रायंगल कसा राहील, बाहेरून. म्हणजे सरळ सरळ जो ट्रायंगल काढला आपण त्याचा रेशो स्मॉल असेल तर ट्रायंगल कुठून येईल, दुसरा बाहेरून. आणि जो ट्रायंगल काढला त्याचा रेशो मोठा असेल तर दुसरा येणारा ट्रायंगल कुठून येईल, आतून. कंबाईनचे क्वेश्चन येते. ठीक आहे, हे झालं. त्याच्यानंतर दुसरे आहे टँजंट. कोणतं आहे, टँजंट. टँजंटमध्ये 3 टाईप्स आहे तुमचे. कोणतं, विथ सेंटर, त्याच्यानंतर डिस्टन्स फ्रॉम द सेंटर विदाउट गिव, विदाउट सेंटर, विथ सेंटर, त्याच्यानंतर विदाउट सेंटर आणि लास्ट डिस्टन्स फ्रॉम दी सेंटर. डिस्टन्स फ्रॉम दी सेंटर. 7 मार्क्सचा क्वेश्चन, 7 मार्क्सचे क्वेश्चन येतील म्हणजे येतील तुम्हाला. 3 आणि 4 किती मार्क, 7. आता याच्यातून बघा, याच्यातून एक क्वेश्चन राहील आणि याच्यातून एक क्वेश्चन राहील. याच्यातून एक क्वेश्चन आणि याच्यामधून एक क्वेश्चन. विथ सेंटर, विथ सेंटरचे कोणते क्वेश्चन आहे बघून घ्या. 4.2 विथ सेंटर. क्वेश्चन नंबर 1 सोपं आहे. विथ सेंटर एकदम सोपं आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. क्वेश्चन नंबर 1, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4. आता बघा सांगतो, समजून घ्या. क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 एकच टँजंट काढणे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये 2 टँजंट काढणे. परत आहे का क्वेश्चन, ठीक आहे. 3च क्वेश्चन येते, कळालं. त्याच्यानंतर विथ सेंटरमध्ये, विथ सेंटरमध्ये एक दुसरा टाईप आहे. विथ सेंटरमध्ये एक दुसरा टाईप आहे कॉर्ड. कोणता, कॉर्ड. आणि एक आहे 100 डिग्रीवाला अँगल. ठीक आहे, आठवते ती डायग्राम अशी. त्याचा एक क्वेश्चन कोणता आहे तुमचा, कॉर्डवाला 5 नंबरचा. हा पण 5 नंबर आहे ना, हा पण 5 नंबर आहे आणि हा पण 5 नंबर. हे 2च क्वेश्चन आहे बघा. एक आहे कॉर्डवाला हा आणि एक आहे अँगलवाला. हे 2 टाईप्स आहे. क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन हा प्रॉब्लेम सेटमधला क्वेश्चन नंबर 5. ठीक आहे, कळाले 2 क्वेश्चन. हे झाले सेंटरचे. विदाउट युजिंग सेंटरचं सगळ्यात सोपं आहे. याचे क्वेश्चन कोणते कोणते, क्वेश्चन नंबर 3 आणि प्रॉब्लेम सेटमधला क्वेश्चन नंबर, इकडे पण 3च आहे का, क्वेश्चन नंबर 3. ठीक आहे. आणि जे सगळे क्वेश्चन उरले ते डिस्टन्स फ्रॉम दी सेंटर. कोणते कोणते उरले मग आता, इकडं वरती काहीच नाही ना. 6-7 कोणते उरले, क्वेश्चन 6, क्वेश्चन 7, त्याच्यानंतर प्रॉब्लेम सेटमधले चौथा, दुसरा, चौथा आणि 6वा. 2, 4, 6. ठीक आहे, कळालं आहे, समजलं इथपर्यंत. आता बघा हे आपलं विदाउट युजिंग सेंटर, विदाउट युजिंग सेंटरचा क्वेश्चन हा. डिस्टन्स फ्रॉम द सेंटरचा क्वेश्चन हा. डिस्टन्स फ्रॉम द सेंटरचा हा समजून जाईल ना तुम्हाला.
आणि विथ सेंटरचे कसे काढतो आपण एकदा शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला. विथ सेंटरचे कसे काढतो आपण, असा एक सर्कल काढतो, अशी एक लाईन घेतो, इथून एक चॉक इकडे मारतो, इकडून एक चॉक या साईडला मारू, एक या साईडला मारू, मग या दोघा एवढं अंतर घेऊन एक वरी एक खाली, सेम अंतर काय, एक वरती एक खाली, हे झालं विथ सेंटर. कळालं. हा क्वेश्चन कोणता झाला आपला, विथ सेंटरचा. आता विथ सेंटर सेम प्रोसिजर दुसऱ्या बाजूला पण करू शकतो, इकडून करू शकतो ना अशी. ठीक आहे, हा झाला विथ सेंटरचा. विथ सेंटरमध्ये कॉर्ड जर टाकली तर तो क्वेश्चन असा बनेल, ही कॉर्ड एक लाईन अशी घ्यावं लागेल, एक लाईन अशी घ्यावं लागेल. कळालं. मग इथे एक चॉक ठेवून झालेलं आहे तुमचं, फक्त रिव्हिजन चालू आहे. आपण डिटेलमध्ये घेतलेलं, एक या साईडला एक या साईडला, या दोन एवढे एक अंतर, एक वरती एक खाली, सेम प्रोसिजर इथं. डिटेलमध्ये सांगायची गरज आहे का, नाही. कळाला. बस याच्या बाहेरचा क्वेश्चन नाही तुम्हाला. समजलं. हे लिहून घ्या फक्त टाईप्स.